श्री स्वामी समर्थ यशश्री क्रिएटिव्हमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तर जी मी कटिंग कालच्या व्हिडिओमध्ये दाखवली होती, फोरटक्स ब्लाऊजची कटिंग आणि प्रिन्सेस कटमध्ये ब्लाऊज शिवायचा आहे आपल्याला। तर आता आपल्याला मी काल जे पेपरवर समजून सांगितलं होतं ते आता मी कपडा कटिंग करून घेते आणि घेतलेला आहे त्यावर आता मी शिवणार आहे। त्यामुळे तुम्हाला आता शिवताना कुठे डॉट मारायचे, कसे मारायचे आणि कसे शिवायचे हे दाखवणार आहे। तर आता आपला हुकाय पट्टीकडून डॉट येणार आहे, तो येणार आहे 2 ते 2.25 इंचाचा। आणि हा जो डॉट आहे इथल्या साईडचा मार्जिनचा तो येईल आपल्याला 4 इंचाचा। आणि हा इथला डॉट आहे तो शोल्डरच्या सेंटर पॉइंट, मोंड्याच्या सेंटर पॉइंटच्या बाजूने असतो तो डॉट। तर तो डॉट आपला असेल इथे आधी असं टिक करून घ्या आणि मग या साईडचा जो खालचा डॉट आहे तो क्रॉस पट्टीच्या म्हणजे इथून हुकाय पट्टीच्या मध्ये 4 इंच मध्ये हा डॉट आला पाहिजे। तर आपल्याला हा डॉट आता घ्यायचा आहे असा। आपण याची मार्जिन 3 पर्यंत ही आपण घेऊ। आपल्याला हे पूर्ण जॉईन करायचं आहे, त्यामुळे या डॉट आपण हा डॉट 1.5 इंचात किंवा 1 इंचात किंवा 2 इंचात तुम्हाला जसं पाहिजे त्यानुसार तुम्ही टाकू शकता। कंपल्सरी नाही की हा डॉट एवढा इंचात टाकायचा आहे म्हणून। तर हे पहा, आपण हा पूर्ण डॉट आपला होणार आहे त्या 1.5 इंचामध्ये आणि इथला जो डॉट आहे तो आपल्याला अर्धा इंचामध्ये पूर्ण करायचा आहे। ओके, तर आता आपल्याला या 2 इंचा असा सेंटर पॉइंट काढून घ्यायचा अशा प्रकारे। अशा प्रकारे आपल्याला हा गोल कंप्लीट करायचा आहे असा। तर हे पहा, अशा प्रकारे हा गोल जर कंप्लीट केला तर आपला हा ब्लाऊजनुसार जर मोजला तर राईट अर्धा इंच कमी पडतो जो आपला जोडला जाणार आहे आणि इकडून थोडासा। तर हा गोल आपला पूर्ण होणार आहे। तर आता आपण हा जो आपण घेतलेला भाग आहे तो डबल एकदा डार्क करा आणि चॉक पीसने आणि तो अशा प्रकारे आणि तो डबल असा या कपड्यावर असा टक करून घ्या। तसा हा भाग उमटलेलाच आहे तरी पण डबल टक करा म्हणजे डार्क होईल तो भाग। अशाप्रमाणे दोन्हीही सेम येतील। तर हे पहा, आपले दोन्हीही भाग आता सेम येणार आहे। तर आता आपण हे जो टक केलेला भाग आहे तो जर अंदर उमटला असेल तर आपण त्याला कंप्लीट करून घेऊ। तर आता आपल्याला या साईडने आपल्याला 2 इंच अस्तर सोबत हा ब्लाऊजचा जो पार्ट आहे तो जोडून घ्यायचा आहे, आधी स्टिच करून घ्यायचा आहे। तर आता आपल्याला डॉट कसे मारायचे हे लक्षात घ्या। जे हे डॉट आहे त्यावर आधी आपण अशी सरळ आहे त्या रेषेमध्ये
जी आपण ही रेष आखून घेतलेली आहे त्यावर आपण आधी शिलाई टाकून घ्यायची. सोप्या पद्धतीने असे मारले डॉट तर तुम्हाला नवीन शिवणाऱ्याला अवघड जाणार नाही. आणि खालचा अस्तर आणि ब्लाऊजचा कपडा आहे तो पण शिवताना सुटणार नाही. त्यामुळे हे पहा अशी शिलाई मारून घ्यायची आहे आधी आपल्याला. तर आता आपण ही शिलाई पूर्ण मारून घेतलेली आहे पूर्ण डॉटच्या. आता आपल्याला फोल्ड करून डॉट पूर्ण करायचे आहे. अशा प्रकारे जर शिलाई मारून जर हा डॉट कंप्लीट केला आपण तर अस्तर आणि कपडा हा वेगळा सुटणार नाही. त्यामुळे दोन डॉट झालेले आहेत. आता आपला हा तिसरा डॉट आहे तो आपल्याला कंप्लीट करून घ्यायचा आहे. तर हे पहा, हे जे मार्जिन आहे तिकडून आता आपल्याला असं धरून इकडून असं यावर शिलाई आणि हा राऊंड आपल्याला या रेषेनुसार आता असं पूर्ण करायचं आहे. तर आता आपल्याला ही क्रॉस पट्टी जोडून घ्यायची आहे. दोन्ही भागी बघा असे झालेले आहेत. हे असे जोडले तर बघा टाईट झालेलं आहे. अशा प्रकारे आपल्याला ही क्रॉस पट्टी पण याला जोडून घ्यायची आहे. तर आधी ही क्रॉस पट्टी पूर्ण मोजून घ्या. मोजल्यावर आपल्याला जेवढा लागेल तेवढाच भाग ठेवून क्रॉस पट्टी ही हुक काय पट्टीकडून लावायची असते.
प्रकारे आपण ही क्रॉसपट्टी पण आता जॉईन करून घेतलेली आहे. राहिलेली क्रॉसपट्टी आपली आपण काढून टाकू. अशा प्रकारे आता आपला हा भाग तयार झालेला आहे. आता आपल्याला इथे उकायपट्टी बसून घ्यायची आहे. हे पहा बघा. तर आता आपल्याला या भागाची क्रॉसपट्टी ही मोजून घ्यायची आहे आणि मग त्यावर ही इकडल्याही भागाला क्रॉसपट्टी आपण बसून घ्यायची आहे. तर हा भाग आधी आपण मोजून घेणार आहे, तो बरोबर आहे त्या प्रकारे. इथून आता आपण क्रॉसपट्टी बसून घेणार आहे. तर आता आपल्याला ही क्रॉसपट्टी जोडून घ्यायची आहे. आता उकायपट्टीकडून आपल्याला ही क्रॉसपट्टी अशी जोडून घ्यायची आहे. क्रॉसपट्टी जोडताना हा जो खालचा डॉट आहे तो असा फोल्ड करायचा. राहिलेला भाग कट करून टाका आणि पूर्णही आपल्याला अशीच आता दाब मशीन मारून घ्यायची आहे. शिवताना मेजरमेंट घेऊन शिवा, म्हणजे तुमचं ब्लाऊज बिघडणार नाही आणि कुठले भाग किती इंचाचे आहेत हे समजेल तुम्हाला. ओके, तर हे दोन्ही भाग आता तयार झालेले आहेत. तर आता मी तुम्हाला ब्लाऊजची लेस काढायला सांगितली होती कटिंग करताना. तर हे पहा, ही जी आपली लेस आहे ती अशी मी वेगळी केलेली आहे कपड्यापासून. तर आता या लेसचा आपण सेंटर पॉईंटमधून ही लेस आता कट करून टाकणार आहे. तर हा आपला जो ब्लाऊजची बाही आहे, तर आता या ब्लाऊजच्या बाहीला आपण हे पूर्ण बाही कंप्लीट आपण करून घेतलेली आहे. अस्तर जॉईंट केलेलं आहे, पूर्ण शिवून घेतलेली आहे. तेव्हा मग आता आपल्याला ही बाही याला जोडून टाकायची आहे. तर अशा प्रकारे ही बाही जोडतात, म्हणजे लेस एखाद्या वेळेस कमी जास्त जरी झाली तर अशा प्रकारे आपण लेस लावली तर शिस्त ब्लाऊजला पुरते आणि कटिंगही शिस्त ब्लाऊजची करता येते. त्यामुळे मी तुम्हाला आधीच व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की ब्लाऊज पीस कट करताना लेस काढून टाका. अशा प्रकारे आपण ब्लाऊज शिवताना बसून घेणार आहे. इथे असे फोल्ड करून टाका, म्हणजे दोरा निघणार नाहीये आणि फिनिशिंग होईल. अशी दोन प्रकारची ही लेस आता आपण दोन्हीकडूनही टाकलेली आहे. तर हे बघा, आपली ही तयार झालेली आहे. अशा प्रकारे तुम्ही ही लेस बसवू शकता, म्हणजे आपल्याला कट करताना
प्रॉब्लेम येणार नाही आणि बाहीची आहे ती अखंड पूर्ण बाही येणार आहे, जॉईंट बसणार नाही लेसमुळे. तर आता हे दोन्ही भाग झालेले आहेत आपले. पाहू शकता तुम्ही, आपण लेस काढून पुन्हा बसवलेली आहे आणि हे आपला हा प्रिन्सेस कटचा जो ब्लाऊज आहे तो आता तयार झालेला आहे. 3 डॉट कटिंग आपण 4 टक्सची केलेली आहे, पण हा ब्लाऊज आपण प्रिन्सेस कटमध्ये तयार केलेला आहे.